राहुल संबंधित काहीतरी हे बनवायला पापड बनवायला वाटतं इतर वेळेला चिकनचं दुकान होतं पण ते कधी रांगोळी विकायचा कधी पापडवार बनवायला त्यामध्ये म्हणजे की आज काही कोंबड्या बिंबड्या नव्हत्या चिकन काय आत नव्हतं याला पण काय झालं पहिल्यांदा वाटत कॉम्प्रेसरीज आहे पाठीमागे गॅरेजवाला काय आहे किंवा पाण्याचं मी जाऊन आलो रस्त्यावर भाजले म्हणजे त्यांना सोडलं आपण त्यांना डिस्चार्ज दिलं फार काही सिरियस नव्हते पण मी सिव्हिलला गेलो तर ते म्हणजे सोडलं म्हणून डिस्चार्ज दिला त्याच्यावरचं संपर्क घेतलं ओके ते सांगू शकते किंवा काय व्यवसाय किंवा काय करायचं आजूबाजूच्या घरांचं पण काचावीचा बरंच नुकसान झालंय आणि या सर्व ह्याची आता पोलीस यंत्रणा सिटी पोलीस असेल IB वाले आले ATS वाले सगळ्यांच्या माध्यमातून जे काही परिसर आहे आणि जे दुकान आहे ज्याच्यामध्ये स्फोट झाला आहे ती तपासणी चालू आहे आणि मला वाटतंय म्हणजे नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही लगेच गरज नाही आहे प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळ्या ह्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि ETSची पण पुण्याची टीम या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहे नेमकं काय कारण आहे काय नाही हे सगळं हे करण्यासाठी पालकर म्हणून एक जण याच्यामध्ये मयत झाला आहे आणि त्याची बॉडी पण आता PM-ला सिव्हिल हॉस्पिटलला आहे त्याचं पण वेळेमध्ये PM वगैरे जे काय असेल ते होईल फक्त माझी एवढीच सर्व माझी पेटीतील आणि साताऱ्यातील पण नागरिकांना आहे की कुठल्याही अफवांवर चुकीच्या ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊन किंवा सोशल मीडियावर काय जर इकडं तिकडं आलं असल्या त्याच्यावर कुणी पोलीस आहेत पोलीस यंत्रणा सगळं बघते आहे वरिष्ठ अधिकारी इथं घटनास्थळावर सगळे आलेत MSCB असेल जे प्रशासकीय जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी कार्यरत आहे आणि याच्यामध्ये कुठेही काही घाबरण्यासारखं नागरिकांनी येणे मग नक्कीच घटना अशी अचानक घडल्यामुळं थोडी भीती निर्माण होणं साहजिक आहे पण तरी सगळ्यांनी हे शांत राहावं आणि न कुठल्याही अफवांवर हे न करता सगळ्यांनी प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणेला ज्यावेळेला सहकार्य लागेल त्यावेळेला सगळ्यांनी सहकार्य करावं